20-25 साली 17 सदस्यांपैकी 7 सदस्य असे आहेत की त्यांनी 24-25ला कर भरलेला नव्हता. त्याच्यानंतर 25-26ला देखील 16 सदस्य एकूण 17पैकी असे आहेत की त्यांनी करच भरलेलं नाही. त्यानंतर मी ऑक्टोबरमध्ये अर्ज केला पहिला ग्रामपंचायतला 6 ऑक्टोबरला की ज्या सदस्यांचे कर थकीत त्याची माहिती मिळावी. ती माहिती मला तात्काळ तर काही दिलीच नाही. नंतर ती माहिती मला मिळाली तर त्या माहितीमध्ये 16 सदस्यांचा कर थकीत हे दिसून आलं. त्याच्यानंतर मी त्यांच्या कर मागणी पावत्या, बिल मागणी पावत्या त्या मागून घेतलं. जे अधिनियमात कलमामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की बिल बजावून 90 दिवसाच्या आत जर पैसे भरले नाहीत तर ते सदस्य अपात्र झालेला असतो. तर ते अपात्रच आहेत. तरी पंचायत सदस्य असून कर भरत नाही. हां, ते आजही अपात्रच आहेत, कालही अपात्रच होते. कायद्याने त्यांना कधीच अपात्र केलेलं आहे. त्याचे पुरावे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी BDOंना नोटीस पण आलेली जिल्हाधिकाऱ्यांची की अहवाल चौकशी अहवाल पाठवून द्या. BDO आणि विस्तार अधिकारी चौकशी अहवाल वरती पाठवत नाहीत. जिल्हाधिकारी न्यायालयात ती गोष्ट आत्ता आहे. न्यायालयातून त्यांना आदेश पण आलेला आहे जिल्हाधिकारी न्यायालयातून. इथून अहवाल जाती नाहीत. BDO आणि विस्तार अधिकारी कोणाच्या दबावात काम करतात हे माहीत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.